नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड। आज आपला अर्थशास्त्राचा 12वी बोर्डचा पेपर झालेला आहे। त्या पेपरमधील ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी आपण बघणार आहात। आपण प्रत्येक प्रश्नाचे वेगवेगळे व्हिडिओ बनवून आपण प्रश्न अपलोड करूया। सध्या प्रश्न पहिला 20 मार्काचा जो प्रश्न आला होता आजच्या पेपरमध्ये 2024च्या पेपरमध्ये, तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहात। अतिशय सोपा पेपर आला होता। बरेचसे प्रश्न याच्यात गेल्या वर्षीचे देखील प्रश्न रिपीटेड झालेले आहेत। आपण रात्रीच्याच व्हिडिओमध्ये जे बोलले तेही प्रश्न या ठिकाणी काही आलेले आहेत। तर पहा कोणते कोणते प्रश्न आले ऑब्जेक्टिव्ह मध्ये। प्रश्न पहिला अ, त्याच्यात पहिला सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। आता सूक्ष्म अर्थशास्त्र याच्यामध्ये जर वापरली जाणारी पद्धत जर जी आहे त्याचं उत्तर आहे फक्त क, म्हणजे याचा अर्थ विभाजन पद्धत। फक्त क, हे फक्त क वाला जे उत्तर आहे ते बरोबर आहे। त्यानंतर बघा, असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात। आता याच्यामध्ये कार्यरत कोणते कोणते असतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजे सावकार, व्यापारी बँका नाही, हुंडी व चिटफंड, म्हणजे हे 4 नंबरचं जे पर्याय आहे ते बरोबर उत्तर आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न पहिल्याचं तिसरं, त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, हे उत्तर बरोबर आहे। ब क ड, म्हणजे याचा अर्थ आहे ब क आणि हे ड म्हणजेच हे पर्याय नंबर 3 काय, सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात, कोणते कोणते कार्य येतात, ते ब क ड येतात। त्यानंतर 4 नंबर, निर्देशांकांचे महत्व खालील विधानातून शोधा, तर हे 4 नंबरचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 अ ब क, म्हणजे अ ब आणि क। ठीक आहे ना, कारण निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो, हे तर सरळ चूक आहे। मग ज्याच्यात ड आले ते तर उत्तरच नाही, मग इथं ड आले, इथं ड आले, इथं ड आले, तर हे तिन्ही पर्याय नाही, हे उत्तर आपलं आहे। ठीक आहे। त्यानंतर रक्तपेढी, ठीक आहे, याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 ड, फक्त ड, म्हणजे काळ उपयोगिता। ठीक आहे ना, रक्तपेढी एक याचं उदाहरण आहे, तर ते काळ उपयोगितेचं उदाहरण आहे। तर तुम्हाला पहिल्या प्रश्नातले ऑब्जेक्टिव्ह कळाले असतील 5 पैकी 5। तर पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3 फक्त क, दुसऱ्याचं पर्याय नंबर 4, त्याच्यानंतर पर्याय नंबर 3 ब क ड, त्यानंतर पर्याय नंबर 2 आणि त्यानंतर पर्याय नंबर 4। हे 5 पैकी 5 मार्क कोणाला मिळाले असतील बघा, कोणाचे किती मार्क चुकले शेवटी आपण बेरीज करूया। त्यानंतर बघा, विसंगत शब्द ओळखा। याच्यामध्ये मागणीचे प्रकार सांगितले। प्रत्यक्ष मागणी मागणीचा प्रकार आहे, अप्रत्यक्ष बी आहे, संमिश्र बी आहे। बाजार मागणी हा मागणीचा प्रकार नाही, त्याच्यामुळे हा उत्तर राहील, वेगळा तो आहे। त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य, तर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य आर्थिक वर्ष आहे, पैशात व्यक्त केलेले मूल्य आहे, प्रवाही संकल्पना देखील आहे, पण स्थिर संकल्पना जी आहे ते त्याचं वैशिष्ट्य नाही, त्याच्यामुळे हे त्याचं वेगळं उत्तर आहे। त्यानंतर अंदाजपत्रकाचे प्रकार, तर तुटीचे अंदाजपत्रक आहे, समतोल अंदाजपत्रक आहे, शिल्लकीचे अंदाजपत्रक आहे, पण हे शून्य आधारित अंदाजपत्रक जे आहे ते वेगळं आहे, त्याच्यामुळे हे उत्तर बाजूला काढा। ठीक आहे। तर पहिल्याचं बाजार मागणी, दुसऱ्याचं स्थिर संकल्पना, तिसऱ्याचं शून्य आधारित अंदाजपत्रक। त्यानंतर कायदेशीर मक्तेदारी, तर या कायदेशीर मक्तेदारीमध्ये बघा, पेटेंट, स्वामित्व आणि बोधचिन्ह हे कायदेशीर मक्तेदारीची उदाहरणं आहेत, परंतु ही जी ओपेक आहे ही वेगळा पर्याय आहे, त्याच्यामुळे त्याला बाजूला काढा। त्यानंतर वित्तीय मालमत्ता, पैशात कोणती मालमत्ता घेता येते किंवा वित्तीय मालमत्ता आर्थिक कोणती आहे, तर रोखे आहे, सरकारी रोखे आहे आणि व्युत्पन्न रोखे आहे। ते तिन्ही रोखे आहेत, परंतु ही भूमी जी आहे ती मालमत्ता नाही, त्याच्यामुळे बाजूला काढा। ठीक आहे। तर इथं 5 पैकी 5 बघा, म्हणजे अ आणि ब मध्ये 5-5 जर आपल्याला कोणाला आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की 20 मार्क कोणाला मिळाले। त्यानंतर प्रश्न पहिला क, याच्यामध्ये बघा काय उत्तर आहे ते, किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते त्याला मागणीची वृद्धी म्हणतात, मागणीची वृद्धी। ठीक आहे ना।
कारण किंमत कशी आहे म्हणे स्थिर आहे, पण इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे जर मागणीत काय झालं वाढली तर मागणीची वृद्धी असे म्हणतात. त्यानंतर मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी, मागणीनुसार त्याला मागणी ठेवी म्हणतात. मागणी ठेवी, ठीक आहे ना. मागणीनुसार जी ठेवी काढतात तिलाच मागणीनुसार ठेवी म्हणतात, कारण मागच्या क्षणी पैसे द्यावे लागतात. त्याच्यानंतर एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे म्हणजेच मूल्यभेद होय. मूल्यभेद, वस्तू तीच पण प्रत्येक ग्राहकाकडून जर वेगळे पैसे घेतले त्याला काय म्हणायचं, मूल्यभेद. त्यानंतर एक जादा नग संख्येने उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ म्हणजे याला सीमांत खर्च म्हणतात. सीमांत खर्च, ठीक आहे. आणि त्यानंतर फक्त उत्पन्नातील बदलांचा परिणाम म्हणून मागणीत बदल घडून येतो त्याला मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणतात. मागणीची उत्पन्न लवचिकता. मागणीची उत्पन्न लवचिकता, कारण बघा उत्पन्नातील बदल झाल्यामुळे मागणीत बदल होतो त्याला उत्पन्न लवचिकता म्हणतात. फक्त उत्पन्न लवचिकता म्हणलं तरी काय अडचण नाही. तर पहिल्याचं उत्तर मागणीची वृद्धी, दुसऱ्याचं उत्तर मागणी ठेवी, तिसऱ्याचं उत्तर मूल्यभेद, चौथ्याचं सीमांत खर्च आणि पाचव्याचं मागणीची उत्पन्न लवचिकता. तर अ ब क आपले किती याच्यामध्ये आले तुम्ही बघून घ्या, कॅल्क्युलेशन करून घ्या. त्यानंतर ड सहसंबंध पूर्ण करा. याच्यामधले बघा सर्वसाधारण समतोल याचं दिले स्थूल अर्थशास्त्र, मग सूक्ष्म अर्थशास्त्राचं कोणतं असेल तर आंशिक समतोल. आंशिक समतोल, ठीक आहे ना. हा कोणता समतोल आहे, सर्वसाधारण समतोल, इथं कोणता येईल आंशिक समतोल. त्यानंतर उत्पादन पद्धत त्याचं उत्तर असेल मालसाठा पद्धत. मालसाठा पद्धत, कारण उत्पादन पद्धत म्हणजे मालसाठा पद्धत आणि उत्पन्न पद्धत म्हणजे घटक पद्धत, ठीक आहे. तर या दुसऱ्याचं उत्तर आहे मालसाठा पद्धत. त्यानंतर रूप उपयोगिता, तर हे रूप उपयोगितेचं उत्तर आहे फर्निचर, कारण लाकडापासून फर्निचर बनते म्हणजे रूप बदलते. तर डॉक्टर कशाचं उदाहरण आहे, तर डॉक्टर काय देतात, सेवा देतात, त्यामुळे सेवा उपयोगिता. कोणती उपयोगिता, सेवा उपयोगिता. त्यानंतर संपूर्ण अलौकिक मागणी बरोबर ईडी बरोबर अनंत, तर ईडी बरोबर 0 म्हणजे काय आला, त्याला संपूर्ण अलौकिक मागणी म्हणतात. संपूर्ण अलौकिक मागणी, कोणती, अलौकिक, बरोबर आहे. ते संपूर्ण लवचिक आहे, ते संपूर्ण अलौकिक आहे. त्यानंतर पुरवठ्यातील बदल त्याचं उत्तर असेल किंमत स्थिर. किंमत स्थिर, किंमत स्थिर, पुरवठ्यातील बदल आणि इतर घटक स्थिर म्हणजे पुरवठ्याचं काय विचलन. तर त्यामुळे किंमत कशी असली पाहिजे, स्थिर. जर इतर परिस्थिती स्थिर असेल तर पुरवठ्याचं विचलन, आणि जर किंमत स्थिर असेल तर पुरवठ्याचा बदल. म्हणून पहिल्याचं उत्तर आंशिक समतोल, दुसऱ्याचं मालसाठा पद्धत, तिसऱ्याचं सेवा उपयोगिता, चौथ्याचं संपूर्ण अलौकिक मागणी आणि पाचव्याचं किंमत स्थिर. तर आता बघून घेऊ शकता प्रश्न पहिल्यामध्ये 20 पैकी 20 मार्क आपल्याला किती जणांना मिळाले. हे दुसरा एक प्रश्न सांगतो मी, नंतर व्हिडिओ बनवेल अजून पूर्ण प्रश्न उत्तरासाठी. हे थोडं फास्टमध्ये आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह किती जणांचे आले काय नाही हे बघण्यासाठी लवकरात लवकर एक व्हिडिओ अपलोड करत आहात. त्यानंतर बघा संकल्पना काय आल्या होत्या, याच्यात किती जणांच्या संकल्पना आपल्याला लागू झालेल्या आहेत, आलेल्या आहेत बघायला. मनीषाने वही पेनचा वापर करून, मनीषाने कशाचा वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. ही उपयोगिता आहे. हे काय, उपयोगिता. तुम्हाला माहित आहे उपयोगितेची व्याख्याच काय, वस्तू व सेवा यांची काय करून, वस्तू व सेवांची खरेदी करून मानवी गरज पूर्ण केली जाते, किंवा मानवी गरज करण्याची, वस्तू व सेवा यामध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजेच काय उपयोगिता आहे. तर गरज पूर्ण करणारी क्षमता किंवा गरज पूर्ण करणारी काय असतात तर ती काय उपयोगिता. तर उपयोगितेची व्याख्या लिहायची होती. त्यानंतर हे रात्रीच आपण गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत बघितलं होतं बरं का, मी सांगितलं होतं तुम्हाला 2 बाजार सांगितलं होतं, नाणे बाजार आणि दुसरा सांगितला होता भांडवल बाजार. कोणता बाजार, भांडवल. नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीचं कर्ज देतात म्हणलं होतं आणि भांडवल बाजारामध्ये दीर्घ मुदतीचे कर्ज देतात म्हणलं होतं, आठवत असेल तर बघा. रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समहक्क आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात. दीर्घ मुदतीच्या गुंतवितात म्हणजे ते भांडवल बाजारात गुंतवितात.
उत्तर आहे त्याचं भांडवल बाजार. पहिली संकल्पना मग उपयोगिता, दुसरी संकल्पना भांडवल बाजार. पुढे तिसरी बघा, कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली. म्हणजे कोरोना काळात प्रत्येक जण मास्क घालू लागला, मग मास्क प्रत्येकाला कंपल्सरी केल्यामुळे ते जे कारखाना आहे मास्क तयार करणारा त्याच्या इथं जे कर्मचारी त्यांची मागणी काय झाली म्हणजे वाढली. त्याला अप्रत्यक्ष मागणी म्हणतात, तुम्हाला माहित असेल. कर्मचाऱ्याची मागणी, श्रमिकाची मागणी वाढणे म्हणजे काय, अप्रत्यक्ष मागणी होईल. त्याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष मागणी. त्यानंतर महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. महाराष्ट्रानं पंजाबकडून काय केला, गहू खरेदी केला. त्याला आपण देशांतर्गत व्यापार म्हणू शकता. देशांतर्गत व्यापार देशातल्या देशात केला जाणारा व्यापार आहे ना, कारण महाराष्ट्र देखील आणि पंजाब देखील देशातले आहेत. त्या दोघात व्यापार व्हायला म्हणजे तो कोणता आहे, देशांतर्गत व्यापार आहे. बाहेरला व्यापार आहे का, त्याला देशी व्यापार बी म्हणू शकता आपण. ठीक आहे. त्यानंतर जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते, तर याला हस्तांतरित देणी म्हणायचं. काय म्हणायचं, हस्तांतरित देणी. हस्तांतरित देणी. तर लक्षात ठेवा, तिसऱ्याचं उत्तर अप्रत्यक्ष मागणी, कारण पहिल्याचं काय म्हणलं मी उपयोगिता, दुसऱ्याचं भांडवल बाजार, तिसऱ्याचं अप्रत्यक्ष मागणी, चौथ्याचं देशांतर्गत व्यापार आणि पाचव्याचं हस्तांतरित देणी. हे एक मार्क ओळखायला होतं आणि दुसरा मार्क याची व्याख्या लिहायला होता. तर 2 मार्काचं होतं. 1 मार्क संकल्पना ओळखण्यासाठी, 1 मार्क त्याची व्याख्या लिहिण्यासाठी. त्याच्यातले 3 लिहायचे होते कोणती बी, तर तुम्ही कोणतेही 3 लिहिले असतील तर 6 मार्क. प्रश्न दुसरा पण झाला. हे फरक ते सविस्तर सगळं दाखवलं, नेक्स्ट व्हिडिओ बनवेल मी. ह्याचे पण मागणीचे कोणतेही 4 प्रकार, भारतातील भांडवल बाजाराची समस्या, उपयोगितेचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये. एकदम सोपा. हे गेल्या वर्षीचा मोठा प्रश्न होता, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. स्थूल अर्थशास्त्राचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये. रात्री सांगितलं तुम्ही स्थूल आणि सूक्ष्म यांचे करा. सार्वजनिक वित्त व्यवहार एक धडा करा म्हणलं होते, खर्च. उपयोगितेचा एक धडा करा सांगितलं होतं, मागणीचा एक धडा करायला सांगितलं होते. 4-5 धडे करा म्हणलं होतं, पेपर सुटेल. मग ज्यानं हे मागणीचा धडा, उपयोगितेचा धडा, स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्मचा हे केलाय, कोणते बी 3 लिहायचे होते. तर मागणीचा केला असेल तर मागणी, उपयोगितेचा केला असेल तर उपयोगिता आणि स्थूलचा केला असेल हे सगळ्याला सगळा प्रश्न सुटू शकतो. पुन्हा इथं पण बघा, रात्री सांगितलं होतं तुम्हाला मी पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा धडा, चौथा धडा, 5वा, 6 धडे पहिले करा म्हणलं होतं. त्याच्यात तुमचा आउट ऑफ पेपर सुटेल आणि त्या 6 मधलाच पेपर आलाय पुरा. हे बघा काय, विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही, तर सहमत आहात की नाही ऑब्जेक्टिव्ह याचे 4 मार्काला 1 होतं. हे तर तुम्हाला जर विधान बरोबर वाटलं तर तुम्ही सहमत आहात, आणि ते का आहात त्याचे कारण लिहायचे होते, सकारण. तर विधान सांगतो कसे होते. मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाला आहे किंवा झाले, तर बरोबर आहे, सहमत आहे. सहमत आहे पहिलं. मग सहमत का आहे त्याचे कारण तुम्हाला लिहावे लागले असते. दुसरं, स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे, ते बी बरोबर आहे, सहमत आहे. एक कालच प्रश्न आला होता, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत हाच प्रश्न होता, रिपीट आला यावर्षी पण. मी तुम्हाला रात्री व्हिडिओ बनवला होता, त्याच्यातून ज्यांनी बघितलं त्यांना कळालं असेल. हे दोन्ही वेगवेगळे आहेत, तर बरोबर आहे. मग हे सहमत आहे, तर का सहमत आहे, मग ह्याची माहिती तुम्हाला लिहावी लागली असते. त्यानंतर किंमत करता हे मक्तेदार बाजाराची एकमेव वैशिष्ट्य आहे, ते चूक आहे. असहमत आहे. तुम्हाला त्यानं किंमत करता हे मक्तेदारीची वैशिष्ट्य आहे म्हणलं असतं तर बरोबर आहे, सहमत आहे. परंतु एकमेव वैशिष्ट्य आहे म्हणते, म्हणजे गलत आहे. हे एकटंच वैशिष्ट्य आहे का, नाही, 5-7 वैशिष्ट्य आहेत त्याला, त्यामुळे एकटं वैशिष्ट्य नाही, त्यामुळे असहमत आहे. मग त्याचे कारण लिहायचे असते. बाबा मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर याच्यात मूल्यभेद केला जातो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे सर्व त्याचे अनेक असंख्य ग्राहक असू शकतात, ते त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून हे एकमेव वैशिष्ट्य न राहता त्याला अनेक वैशिष्ट्य आहेत, आणि ते कोणते आहे त्याचं विश्लेषण लिहिलं पाहिजे होतं. 4 मार्काला होतं, 3 पॉईंट लिहिले असते तरी चाललं असतं. ठीक आहे. त्यानंतर खरेतर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत, हे बरोबर आहे, सहमत आहे. कारण अनेक आहेत त्याला स्रोत आहेत ना, उत्पन्नाचे स्रोत अनेक आहेत, त्याचा अर्थ सहमत आहे. त्यानंतर निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत, तरी बरोबर आहे, सहमत आहे. का सहमत आहे, कारण आपल्याला माहिती आहे निर्देशांकाला अनेक प्रकार आहेत. किंमत निर्देशांक एक प्रकार आहे, दुसरा संख्यात्मक निर्देशांक दुसरा प्रकार आहे, असे त्याला 4-5 प्रकार आहेत. तर हे पण विधान कसं आहे, बरोबर आहे, सहमत आहे. त्यामुळं पहिलं सहमत आहे, दुसरं सहमत आहे, तिसरं असहमत आहे, खाली दोन्ही बी सहमत आहेत. म्हणजे तिसरं जर सोडलं तर बाकी सगळे कसे होते, सहमत.
1 मार्क सहमत आहे की नाही ते सांगायला आणि बाकी मार्क कशाला त्याचे कारण लिहायला. 5वा प्रश्न सांगतो, बाकी मात्र हे मोठे प्रश्न ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. काय म्हणते 5वा प्रश्न बघा. काय दिले, खालील तक्ता व आकृती उतारा अभ्यासातून विचारलेल्या प्रश्नाची काय द्या, उत्तर द्या. कोणते बी 2 द्यायचे ना, तर त्याच्यात आपण हे बघू. पहिलं, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा. काय दिले आपल्याला, 2006 एक वर्ष दिले, 2019 एक वर्ष दिले. मागच्या वर्षाला किंवा मूळ वर्षाला आपण म्हणतात P0 आणि चालू वर्षाला आपण म्हणतात P1. हे 1 आहे. मग आता P0 आणि P1 तर तुम्हाला माहित आहे, आपण ह्यांच्याहून P म्हणजे प्राइस बरं का, तर याच्यावरून आपण किंमत निर्देशांक काढू शकता. प्राइस इंडेक्स, किंमत निर्देशांक इथंच आहे बघा, किंमत निर्देशांक. तर किंमत निर्देशांकाचे शोधण्याचे सूत्र लिहा म्हणे 1 मार्काला. पहिलं तर तुम्हाला माहित आहे किंमत निर्देशांकाचे सूत्र काय बघ, P1 बरोबर किंमत निर्देशांक बरोबर काय सूत्र आहे, तर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100 हे त्याचं सूत्र आहे. P1 बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100 हे एवढं लिहिलं असतं ती 1 मार्क. पहिलं सूत्र. किंमत निर्देशांकाचे शोधण्याचे सूत्र लिहा, हे सूत्र लिहा. दुसरं काय दिलंय, P0 व PQ च्या किमती काढा. किमती काढा, किमती म्हणजे काय, P0 आहे, फक्त यांची बेरीज करायची होती. P0 बरोबर यांची बेरीज किती होती बघा, 20 आणि 30 50, 50 आणि 50 100, 100 आणि 40 140 आणि हे 60 200. म्हणजे P0 बरोबर किती, 200. मग दुसऱ्याचं उत्तर P0 बरोबर 200. त्यानंतर P1 च्या बी किमती काढा मध्ये, इथं P1 आहे, यांची बेरीज म्हणजेच किंमत हा. तर 5 आणि 5 10 ला 0, हाचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 6 14, 14 आणि 7 21 आणि 9 30, 300. तर P1 बरोबर 300. तर P1 बरोबर 300. संपलं. हे बी 1 मार्काला होतं, हे 1 मार्काला होतं. P1 आणि P1 आणि P0च्या काय करा, किमती काढा. 200 आणि 300 अशा किमती होत्या. तिसरं काय म्हणलं बघा, किंमत निर्देशांकाचे P1 P01 चे काय करा, किंमत निर्देशांक P01 चा काढा म्हणते, किंमत निर्देशांकच काढा म्हणते. मग आता आपल्याला माहिती आहे किंमत निर्देशांकाचं सूत्र जिथं आहे, हे सूत्र लिहिलं, ते सूत्र वापरून आपल्याला काय काढा म्हणते, P1 काढा. मग बघा नंबर 3 सूत्र इथं आहे. सूत्रात सांगितले P1 वर घ्या, तर P1 इथं बघा 300 आहे. P1 हे काढलेलं आपण, इकडे बेरीज 300, ते वर घ्या, ते 300 वर भागिले P0 खाली घ्या म्हणते, तर P0 ची बेरीज 200 आहे, 200 खाली घेतले, गुणाकार 100 ठेवायचे, तर 100 ला 100. तर बघा कॅल्क्युलेशन, हे 2 कटले, हे 2 कटले, तर 3 भागिले 2 गुणिले 100 आहे. तर 3 चा 100 चा गुणाकार केला तर 300 झालं. किती झाले, 300. भागिले 2 आहे, तर बे तर 150, 300 4 ते 150, तर उत्तर येतं 150. एवढं केलं तर 2 मार्क. हे उत्तर काढून दाखवायला किती मार्क होते, 2. तर 5व्या प्रश्नातलं 1 हे सूत्र लिहायला मार्क, दुसरा यांची बेरीज करायला मार्क, आणि तिसरा एक हे सूत्रामध्ये ठेवून 150 आकडा काढायला मार्क, 2 मार्क. तर असं लिहिलं असेल तर तुम्हाला त्याचे 4 पैकी 4 मार्क पडले असतील, कारण 4 ला होता. एकदम इझी विचारलं होतं बरं का. याची बेरीज म्हणजे 200, याची बेरीज म्हणजे 300, इथे 1 मार्क, सूत्र लिहायला 1 मार्क, आणि या सूत्रामध्ये या किमती ठेवून आकडा काढायचा होता, त्याला 1 मार्क. हे झाल्यानंतर दुसरा एक विचारला होता. या ठिकाणी आकृती दिली आहे तसे बघा, आणि ते आकृती देऊन त्याच्यावर किती प्रश्न विचारले, तर 4 प्रश्न विचारले, 1 2 3 4. काय काय प्रश्न आहेत त्याचे काय काय उत्तर येऊ शकतात बघा. या पहिल्याचं उत्तर येईल मागणीचा वृद्धी वक्र. मागणीचा वृद्धी वक्र, मागणीचा वृद्धी वक्र. त्याच्यानंतर हे पहिल्या झाले. दुसऱ्याचं येईल मागणीच्या ऱ्हासाचा वक्र. मागणीच्या ऱ्हासाचा वक्र. त्यानंतर हे तिसऱ्याच येईल वस्तूची किंमत. तर अ, क वस्तूची किंमत अ आणि क, म्हणजे अ आणि हे क ही किंमत हा वस्तूची, अ आणि क. तर
पहिल्याचं उत्तर काय म्हणलं मी, मागणीच्या वृद्धीचा वक्र, दुसरा मागणीच्या ऱ्हासाचा वक्र, आणि त्याच्यानंतर वस्तूची किंमत काय होती, अ आणि क, अ, क, आणि जे चौथं होतं त्याचं उत्तर होतं मागणीतील बदल, मागणीतील बदल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पाचव्यामध्ये हे 2 प्रश्न होते. तुम्हाला कोणते 2च लिहायचे होते. त्याचे उत्तर तुमचे किती जणांचे आलेत बघा. किती लिहायचे होते, कोणते बी 2. तर हे एक लिहिला असेल काही जणांना, हा एक लिहिला असेल. दोघांपैकी समजा एक लिहिला आणि एक नाही लिहिला तर खाल्ला एक होता सोपा, हा बी आला होता. एक खालील उतारा दिलाय 4 मार्कालाच, आणि त्याच्यावर तुम्हाला 3 प्रश्न दिलेत, एक पहिला एक दुसरा आणि 3. या प्रश्नाची उत्तर द्यायला सांगितले होते. किती सोपे विचारलेत बघा. कळते का बघा. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा म्हणे 1 मार्काला. कोणत्या दृष्टिकोनातून, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून. कोणाची व्याख्या लिहा, बाजाराची व्याख्या लिहा. तर तुम्हाला इथं बघा, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर बाजार हे एक ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आपल्या वस्तूंची देवाणघेवाण करतात. हीच होती व्याख्या. इथून इथपर्यंत लिहिलं असतं 1 मार्क. बरोबर ना. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या इथं आहे. त्यानंतर दुसरा एक दिला होता, बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते. इथं दिलं बघा, बाजाराचे वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केले जाते. संपलं. दुसरा मार्क. तिसरा एक विचारला होता, विक्री खर्चा संबंधी आपले मत लिहा. विक्री खर्च काय असतं तुमचं मत लिहायचं होतं. तुमचं मत जरी नसेल तर येत होतं उत्तर. या ठिकाणी त्याचं काय आहे, उत्तर पण पाहायला दिलेलं आहे. इथून उत्पादकांच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय. ही एक व्याख्या लिहिली असती. त्याच्याच पुढे यामध्ये जाहिरात, फलक, खिडकी, प्रदर्शन इत्यादीचा समावेश होतो. संपलं. इथून जर इथपर्यंत लिहिलं असतं तर दुसरा मार्क, 2 मार्काचे. तर एकदम इझी आला होता. हे पहिले लिहिले ते 1 मार्क, इथून इथपर्यंत लिहिलं तर दुसरा मार्क, आणि बाकी हे लिहिल्यावर 2 मार्क. असा 4 मार्काचा बघून लिहायचा प्रश्न आला होता. लहान लेकराला येतो तसा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला किती मार्काचे आता सध्या मी उत्तर सांगितले ते बघा. आणि हे तर इझीच आलं होतं. पुरवठ्याचा नियम गृहीतच सांगा, मागणीच्या लवचिकतेचे काय सांगा, किंमत लवचिकतेचे प्रकार सांगा, नाहीतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या काय मापनात येणाऱ्या अडचणी सांगा, व्यावहारिक अडचणी. याचे सगळे उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवून दाखवेल. आता सध्या फास्टमध्ये आपण काय काय बनवलं बघा एक वेळेस. हे किती मार्काचं, 8. हे 12, 20. 20च्या नंतर हे 12, आणि हे 6चं. 20 आणि 6 26. 26 आणि बाकी उरले ऑब्जेक्टिव्ह 20चे. तर 46 मार्काचा पेपर आता सध्या सांगितलेला आहे आपण. टोटल 80 मार्कापैकी 46 मार्काची उत्तर तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकीचे राहिलेले आहेत ते देखील 80 पैकी तुम्हाला 46चं सांगितले. उरलेले 34 मार्काचं अजून एक थोडा अर्धा 1 तासाने व्हिडिओ बनवेल. तो व्हिडिओ नंतर पाहून घ्या. थोडा आता अर्जंट असल्यामुळे आपण लवकरात लवकर हे बनवून तुम्हाला आता काय केलेली माहिती दिलेली आहे. तर तुमचे आता सांगितलेले 46 मार्कापैकी किती मार्क आलेले आहेत ते बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 34ची माहिती देऊ, आणि 80 पैकी किती आले त्याची कमेंट घेऊन माहिती सांगू शकता. धन्यवाद. ठीक आहे. ओके.